स्ट्राईकला कोण आहे? हा, किती पाहिजे? 500 देतो मग गेली. स्ट्राईक वरती आहेत लोकेश आणि नॉन स्ट्राईकला संदेश. आणि बॉलिंग मार्क वरती रोहित ठक्कर. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन पहिलं षटक पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर षटक आहे आणि पॉवर प्ले षटकामध्ये पाहिलं तर मिड विकेट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि दुसरं पाहिलं तर लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्ट्राईकला तर लोकेश पहिला चेंडू पाहिला तर ऑस्ट्रेलिया स्टंप आहे. पंच आपल्या बदलावरती यस इट इज अ वाईटचा षटक पंचांचा. आणि अवांताच्या रूपामध्ये धाव फलकचा श्री गणेश झालाय नागले संघाचा. पहिला चेंडू पाहिला तर स्टंपच्या बाहेर पिच केला त्याच कारणास्तव पाहिलं तर व्हाईट बॉल होता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस ओरपी चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल चेंडू गेला आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी षटकार. पाहिलं तर चेंडू स्लॉट मध्ये आणि सरळ त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवून दिलंय फलंदाज लोकेश पारदे यांनी. अप्रतिम फटका पाहिला पण पहिला चेंडू अवांतर हाताळला होता पण त्यानंतर आक्रमण केलंय फलंदाज लोकेश यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित यांच्यावरती आक्रमण झालंय. कमबॅक करावं लागेल रोहित यांना. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामी स्ट्रोक आहे का? नाही. चेंडू चाललाय 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 षटकारासाठी षटकार. यस थँक्यू डीजे. पाहिलं तर लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळल्यात लोकेश पारनेनी. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे यांची. अप्रतिम फटकेबाजी पाहतो आपण. दोन्ही चेंडू पाहिलं तर ओरपीच होते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाज लोकेश यांनी. आता पाहिलं तर थोडस दर्पणामध्ये आहे. बघूया गोलंदाज रोहित पुन्हा एकदा. यावेळेस थोडासा लांब ठेवला परंतु नतीजा तोच आहे. पुन्हा एकदा पाहतोय इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. पाहिलं तर लगातार 3 चेंडू 3 षटकार म्हणजे हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक तर केलेली आहे. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता पाहिलं तर खूप अडचणीमध्ये आला संघ. पाहिलं तर वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ. कारण पाहिलं तर लगातार 3 चेंडूवरती 3 मोठे फटके खेळत तो गोलंदाजी करायची कुठे. कारण स्लॉट मध्ये ठेवले तर 2 षटकार लांब थोडा तो पण षटकार गेलाय. पुन्हा एकदा लांब टाकलाय. यावेळेस फटका पुन्हा एकदा सजवलाय डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय. पाहूया पण तिकडे थोडस आउटफील्ड खराब असलं तिकडे चेंडू जाऊन तर थांबलाय. बघूया 1 धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. पंच आपल्या बाजूला कळवतील काय आहे नक्की. यस 2 धावा पंचांचा इशारा येतोय. फटका तर चांगला खेळला होता परंतु तिकडे ग्राउंडनी साथ दिली गोलंदाजाला. त्याच कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. जर आउटफील्ड खराब नसेल तर तिकडे नक्कीच चौकार गेला असता. परंतु आता पाहिलं तर शतरक्षण करणाऱ्या टीमला थोडीशी साथ मिळाली आहे ग्राउंडची सुद्धा. परंतु लोकेशांना थांबवावं लागेल आता.
आता उलटा पुलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस स्विंग अँड मिस. निर्धाव चेंडू आलाय, निर्धाव चेंडू आलाय. आता पाहिलं तर सरळ बॅटीने धावा येत होत्या, परंतु उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्नामध्ये हा चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. आता कमबॅक केलंय गोलंदाज रोहित ठक्कर यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित यांचा राईट राऊंड विकेटचा मारा. यावेळेस लोअर फुल्डर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. तिकडे शतरक्षक आहे, आपण पाहतोय. एक धाव झाले कंप्लीट आणि एका धावाचे समाधान. षटक संपलं पहिलं आणि एका षटकाचा समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22 या आकड्यावरती. ओव्हर टू यू डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती मिस्टर करण नायक यांना पाहतोय. एका डावखुऱ्याचा गोलंदाज करण 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 यांना आता रन रोखायचे आहेत. पहिले तर भरपूर धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर कुठल्या आहेत. लोकेश यांनी 6 चेंडू फेस केला आणि पाहिले तर स्वतः वैयक्तिक 21 धावावरती खेळतोय. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू यावेळेस पाहिला तर करण यांचा, परंतु काय फटका सजवलाय. स्लॉक्सचा फटका. चेंडू गेलाय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. यस थँक्यू 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 डीजे. पाहिलं तर लोकेश काय थांबायचं नावच नाही घेत. षटकार आणि चौकांची आतिषबाजी जणू चालू आहे. काय फटकेबाजी खेळतोय. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. कमबॅक केलाय गोलंदाज करण्याने. चांगला चेंडू हाताळलाय, चांगला चेंडू हाताळला. असे चेंडू हाताळावे लागतील, कारण तर धावसंख्या पाहिलं तर मोठ्या वाटचालीकडे चाललाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा करण्यांचा. यावेळेस पाहिलं फुलटो चेंडू पुल केलाय. फटका चांगला आहे. चेंडू गेलाय सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. षटकार चौकारांची आतिषबाजी जणू काही दिवाळी चालू झाली आता लोकेश साठी. काय फटकेबाजी करतोय. आता पाहिलं तर थोडीशी फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना पाहतोय आपण. पावपले षटक संपलं, दुसरं षटक चालू झालंय, परंतु लोकेश यांची फटकेबाजी अजूनपर्यंत थांबली नाहीये. कारण पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉलचा पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू खाली शतरक्षक येतोय आणि करत नाही चुकी. यावेळेस लोकेश पारदे चा हा महत्वाचा विकेट भेटतोय गोलंदाज करण यांना.
यस थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूचा विचार केला तर चौकार आला होता, दुसरा चेंडू निर्धाव होता, तिसरा चेंडू षटकार आणि चौथ्या चेंडूवरती गडी बाद महत्वाचा विकेट घेतलाय करण्याने. यावेळेस थोडीशी फिंगर रोल केली होती, फटका बसला, चेंडू हवेत आहे, परंतु पाहिलं तर कीपर पासून थोडासा लांब पडला. त्याच कारणास्तव पाहिलं तर अनिकेत भोईर नवीन फलंदाजला एक जीवनदान मिळालंय. हा. एक धाव घेण्यात आले, एक धावेने धावफलक पाहिलं तर 33 वर जाऊन पोहोचते. आता पाहतो तर फलंदाज संदेश चाकर या षटकातील शेवट चेंडू खेळायला आलाय आणि फुलटॉस चेंडू होता, पोल केलाय आणि चेंडूला गोल केलाय. 6 धावांसाठी षटकार. नवीन गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवरती पाहतो मिस्टर कैलास डोंगरकर यांना. कुठे धावा थांबवाव्या लागतील यावेळेस पाहिलं तर डावखुराचा गोलंदाज टप्पा थोडासा लांब ठेवला आणि फिंगर रोल केली, त्याच कारणास्तव पहिला तर निर्धाव चेंडू आलाय, पहिला चेंडू निर्धाव आलाय. असे चेंडू हाताळावे लागतील कारण ही धावसंख्या पाहिली तर मोठ्या वाटचालीकडे चाललंय. धावफलक जाऊन पोहोचते ती 39-39 या आकड्यावरती. तिसरं षटक चालू आहे. आता तिसऱ्या षटकामध्ये किती धावा कुठू शकतो बघूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस ओरपीत चेंडूचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे बराच काळ, 2 क्षेत्ररक्षक येतात चेंडू खाली आणि करत नाही चुकी. यावेळेस पाहिलं तर अनिकेत भोईर बादून परततोय तंबूच्या आसऱ्याला. ओटी डीजे. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलाय, कमबॅक केलाय या गोलंदाजाने. नवीन फलंदाज अमन चाकर येतोय. तिसरा चेंडू आता पाहतो तर निर्धाव येतोय. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये मोठे फटके येऊन दिले काय, पूर्णपणे रोखून ठेवण्याचं काम केलंय. कुठे तरी धावसंख्या पाहिली तर मोठ्या आकड्याकडे जात होती, तिथपर्यंत थांबून ठेवण्याचं काम केलंय या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती, परंतु पंच आपल्या बाजूला आत्ता वळतील नक्कीच. वाईटचा इशारा पंचांचा, थोडंसं जास्त वळण घेतलं या चेंडूने, त्याच कारणासह पाहिलं तर पंचांनी पकड आणि एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती, 40. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस खोलगट चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या खालच्या डोला लागला, चेंडू जातोय ऑन साईडला. तिकडे एक धाव सिंगल घेण्यात आली. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 41 या आकड्यावरती. संदेश यांच्या बॅटीतून एक षटकार आलाय, बघूया. पुन्हा एकदा आडवा बॅटचा वापर केला होता, परंतु यावेळेस पाहिलं तर स्विंग अँड मिस, चेंडू येतोय निर्धाव.
या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम केलंय. बेड्या ठोकल्यात जणू काही दोन्ही फलंदाच्या पायामध्ये. षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू तो निर्धाव. षटक संपलंय तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसोला जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावरती 2 गडीच्या मोबदल्यात. स्लॉगचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येतो बघूया आपण. कारण पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर 2 षटकामध्ये भरपूर धावा कुठल्या होत्या फलंदाजांनी, परंतु लोकेशची विकेट गेल्यावरती कुठेतरी बॅकफुटवरती गेलाय नागले संघ. तर पाहतोय आपण पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत. स्ट्राईक वरती अमन जयेश बॉलिंग मार्कवरती. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि सरळ पाठवून दिलं त्याला पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. आमचा कॅमेरामॅन तिकडे जयेश होते. जयेश यांना झेल घेण्याची संधी होती, परंतु जयेश यांनी कॅमेरा सांभाळला, झेल नाही. षटकार आलाय. यस, थोडंसं कानमंत्र दिलंय कारण मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती कैलास यांनी. त्यांनी थोडंसं कानमंत्र दिलाय जयेश यांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर कानमंत्राचा प्रभाव तो झालाय. दुसरा चेंडू आलाय निर्धाव. चांगली गोलंदाजी करताना पाहतोय, चांगला कमबॅक करताना पाहिलंय आपण. पाहिलं तर शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी अजून सुद्धा या षटकातील, या इनिंग मधील 50चा आकडा पार करण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही फलंदाज असेल, परंतु 50च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतील नक्की गोलंदाज. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू हाताळलाय. यावेळेस पाहिलं तर वाईड लाईनचा वापर केला. जिकडे वाईड लाईन आहे त्याच्या थोडस मध्ये चेंडू वळवला. त्याच कारणाचं पाहिलं तर हा निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी केली आहे शेवटच्या 2 षटकामध्ये. तर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. खालच्या टोला चेंडू लागला फाईन लेग रिझन मध्ये, मिडविकेट रिझन मध्ये चेंडू गेलेला होता. चांगला थ्रो, फक्त आणि फक्त सिंगल धाव होती. समाधान मानायला लागला. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 48 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवरती मोठं फटका खेळणं गरजेचं आहे, कारण कुठेतरी धावसंख्या मोठ्या आकड्याकडे चाललेली, तिकडे रोखून ठेवण्याचं काम केलंय टिवरी संघाने. यावेळेस ऑफ ट्रॅकर बॉल होता. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात, परंतु मिडविकेटचा जो क्षेत्ररक्षक होता तो बॉल वरती आला, परंतु त्याच्या हातामध्ये काय चेंडू आला नाही. याच कारणाचं पाहिलं तर थोडंसं मिसफील झाला आणि त्याचाच फायदा घेताना पाहिल्या 2 धावा या ऍड केल्या जातात स्कोर बोर्ड मध्ये. आणि 50चा आकडा पार झालाय. आजच्या दिवसातला हायस्ट स्कोर आहे 50. सकाळी सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅच झाली. 31 धावा झाल्या होत्या, परंतु काय फाईट दिली होती बामणगाव संघाने. शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा बॅटची लिडिंग आहे, चेंडू जातोय दरम्यान रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला आपण एक सिंगल धाव, 51 धावां झाल्यात आणि 52 धावाचं एक आव्हान ठेवलंय नागले संघाने. कुठे जाऊ नका, हा थरार थोड्या वेळात आपण पुन्हा एकदा पाहूया. तिथपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. यस डीजे.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सलामीचे 2 फलंदाज सुद्धा पाठवायचे आहेत तिवरी संघाने. वाघाव स्पोर्ट्स तिवरी संघाचे सलामीचे 2 फलंदाज आपण बघतोय, सूरज माळी आणि कैलास डोंगरकर. आणि बॉलिंग मार्कमध्ये सज्ज आहेत गौतम भोईर. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय गौतम. स्ट्राईकला येते कैलास आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सूरज यांना. चला मॅच चालू होते. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन पॉवर प्ले षटक घेऊन गौतम सज्ज. कैलाससाठी पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु कन्वर्ट नाही करता आला. यास पंचांनी वन बाउंसचा इशारा सुद्धा दिलाय. थोडस हाईट पहिले तर उसळी घेतली होती चेंडूने, त्याच कारणाचा पहिला वन बाउंसचा इशारा. यानंतर जर बाउन्सर टाकला तर नक्कीच दंडित केलं जाईल. पुढचे चेंडू पुन्हा एकदा गौतम यांचा. थोडस मला वाटते पाय स्लिप झाला, त्याच कारणाचा पहिला तर फंबल होताना पाहिला. चला थोडंसं झाडू घेऊन जायचंय कारण तिकडे थोडीशी माती जास्त झाली आहेत बॉलिंग मार्क वरती, त्याच कारणास्तव पाहिलं तर गोलंदाज थोडासा अडथळ्यामध्ये आलाय. चला झाडू घेऊन जायचं लवकरात लवकर. व्हॉलेंटियर कोण असेल तर लवकरात लवकर झाडू घेऊन जायचंय. चला पुन्हा एकदा बॉलर बॉलिंग मार्क वरती गौतम सज्ज असेल. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गौतम. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. कैलास यांना रोखून ठेवण्याचं काम केलं. आता यावेळेस पाहिलं तर गोलंदाज गौतम यांनी. पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं आहे कारण 3 क्षेत्ररक्षक पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर असतील, त्याच कारणास्तव पाहिलं तर मोठे फटके खेळणं
गरज असेलच. यावेळेस पाहिलं तर बॅटची लिडिंग आहे, चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्री लाईन जवळ चालला होता, परंतु तिथे बॅकअप चांगलं होतं. त्याच कारणाचं पाहिलं तर एक सिंगल धाव आणि श्रीगणेश झाला येतो वाघो वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाचा. या सिंगलच्या मदतीनं संघाचं स्वतःचं खातं उघडलंय कैलास यांनी. 3 चेंडूचा खेळ झाला, एक धाव संख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचलाय. धावांचा जर मोठा डोंगर पार करत असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. तर स्ट्राईक वरती आल्या सूरज माडी यांना पाहतो आपण स्ट्राईक वरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या षटकात चौथा चेंडू घेऊन यावेळेस स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. काय फटका सजवलाय अप्रतिम. जिकडे कुठेतरी धावांवरती अंकुश लागला होता त्याला पुढे चालवण्याचं काम केलंय यावेळेस पाहिलं तर सूरज माळी यांनी. अप्रतिम फटका. आता पाहिलं तर थोडस दर्पणामध्ये आलाय गोलंदाज गौतम पुढचा चेंडू घेऊन या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल चाललाय 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ पाहिला तर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली होती, परंतु मागचे 2 चेंडू पाहिले तर 2 मोठे फटके आलेत. तिसरा चेंडूवरती तिसरा फटका येईल का मोठा बघूया. गौतम याच्यावरती थोडंसं आक्रमण केलंय यावेळेस. खोलगट टप्प्यात चेंडू होता, थोडस निराश आहे फलंदाज सूरज स्वतः होती सुद्धा, पण तो षटक संपते पहिलं. पावपल्या षटक संपलंय. पावपल्या षटकामध्ये पाहिलं तर 14 धावावरती धावसंख्या जाऊन पोहोचलाय बिनगडीच्या मोबदल्यामध्ये एसटीची. चला शत्रशन लावून घ्यायचं आहे. टीम मिटिंग थोडीशी कमी करा, कारण संध्याकाळ सत्रामध्ये बॅडलाईटचा अभाव होतो. त्याच कारणास्तव तुम्हाला थोडीशी घाई करायला सांगतो. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॅटिंग बॉलिंग मार्क होती, ज्याच्या बॅटून षटकार आणि चौकांची आतिषबाजी चालू होती, तोच लोकेश बॉलिंग मार्क वरती. लोकेश वर्सेस सूरज हे बॅटल चांगलं असेल, कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे.
संघाने तुमच्यावरती विश्वास ठेवलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती लोकेश असतील. यावेळेस फुलटो चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू गेलाय 6 धावांसाठी षटकार. चला जुना बॉल द्यायचा. येस बॉल आलेला आहे. लोकेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस पाहिलं तर चेंज ऑफ द पेस, थोडस पेस मध्ये व्हेरिएशन केलं होतं, त्याच कारणास्तव पाहिलं हा निर्धाव चेंडू आलाय. 2 वाईट टाकले त्यानंतर षटकार खाला, परंतु यावेळेस पाहिलं तर कमबॅक केलंय गोलंदाजाने. कमबॅक केलंय गोलंदाज लोकेश यांनी. बघूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती लोकेश असतील सूरजसाठी. यावेळेस स्लॉट मध्ये होता, घुटना टेक और सिक्सर देख. यस थँक्यू व्हेरी मच डीजे. तर पाहिलं तर जसा तसे उत्तर देण्याचं काम आता सूरज करतोय. लोकेश यांच्यावरती आक्रमण केलंय पुन्हा एकदा. यावेळेस चांगला फटका सजवलाय ऑन साईडला. लॉंग ऑन रिझन मध्ये शतरंज होतात तैनात आणि चांगले फेकी करताना पाहतोय. एक सिंगल धावरती रोखून ठेवलंय. मला वाटतं यावेळेस पाहिजे सूरज यांना नॉनस्ट्राईक वरतीच ठेवण्याचा विचार केलाय. मोठे फटके येऊन द्यायचा नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती. समीकरण झालंय 14 चेंडू 23 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा मॅच कुठेच गेली नाहीये. मॅच मध्ये सूरज दोन्ही बाजूने रंगलेली आहे. लोकेश पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पहिल्यासाठी. यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केली होती. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 29 या आकड्यावरती. पहिले तर मला वाटते कैलास यांना स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं आहे गोलंदाजी करणार संघाला, कारण कैलास यांच्या बॅटिंगमध्ये अजूनपर्यंत बॉल काय आढळला नाही. यावेळेस पाहिलं तर रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, सक्सेसफुल चाललाय. चेंडू जातोय तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. थोडंसं फंबल झालं, त्याचाच फायदा घेताना पाहिलं 2 धावा घेण्यात यश मिळालं. आपल्या संघासाठी 2 धावा रोखून ठेवल्यात. षटक संपलाय दुसरं. 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. बिनगडी बाद 31 धावा. एस डीजे. चला पाणी घेऊन लवकर यायचंय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर रोहित डोकफोडे यांना.
धावसंख्या आता झाली 31. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन पाहिलं तर 10.5च्या रन रेटने जावं लागेल. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आयोजक संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला असेल यातून जो संघ विजयी होईल तो संघ त्यांच्याशी 2 हात करेल. रोहित यांचा पहिला चेंडू फुलटो चेंडूचा पोल केला, फटका फसलाय छत्रशक आहे आणि चांगला झेल घेतलाय आणि सूरज माळी यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती येताना प्रभाकर बलंगे यांना. कुठेतरी कमबॅक केला या षटकामध्ये विचार केला तर रोहित यांनी महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट घेतली. सूरज सारखा एक आक्रमक फलंदाज ज्याने षटकार आणि षटकाराच्या बोलीमध्येच फक्त फलंदाजी केली होती तोच फलंदाज डगआउट मध्ये बसवलाय. फुलटॉस चेंडू होता, पोल करण्याचा प्रयत्न परंतु स्टॅमिंग स्ट्रोक होता आणि चांगला झेल कन्वर्ट केला लॉंग ऑन रिझन मध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रोहित यांचा. यावेळेस पाहिला ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. यस प्लम एलवी पायचित्र रूपामध्ये गडी बाद होतोय. प्रभाकर गोल्डन डकचा शिकार. नवीन फलंदाज पाहतो आपण बॅटिंग मार्क येताना डावखुराचा फलंदाज निलेश परे त्यांना पाहतोय. आता पाहिलं तर सामना बरोबरीचा झालाय कारण जिकडे सूरजची विकेट गेली तिथे पूर्णपणे ना मॅच बनलेली. आता नागले संघाच्या साईडून सुद्धा दोन चेंडूवरती 2 महत्वाची विकेट घेतलेली आहे. तर बघूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हॅट्रिक वरती गोलंदाज. कालच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक झाली होती, याच्या दिवसामध्ये हॅट्रिक होईल का? यस लोअर फुल चेंडूचा पोल केलाय. चेंडू सरळ जातो एका डप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर डिफाईन रिझन मध्ये 4 धावांसाठी चौकार. यस थँक्यू डीजे. पाहिलं तर चौकार आलाय. या चौकाराची धाव पाहिलं तर जाऊन पोचते 35 या आकड्यावरती. 35 धावा झालेल्या आहेत. अजून सुद्धा पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 17 धावा. अजून सुद्धा मॅच कुठेच गेली नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित यांचा. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा पोल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल आउट ऑफ द मार्क षटकार.
यस थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पाहिलं तर अजून सुद्धा मॅच आहे. शेवटचे 2 चेंडू या षटकातील या 2 चेंडूवरती जर हे दोन्ही चेंडू ड्रॉट आले तर मॅचमध्ये पुन्हा एकदा येऊ शकतो संघ. यावेळेस पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा वापर केला होता, परंतु पाहिलं तर चेंडू गेला डीप फाईन लेग रिझन मध्ये. पंच आपल्या बाजूला कळवतील नक्कीच. बॅटला लागले, बॅटच्या खालच्या टोला लागला होता. त्याच कारणासोबत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 42 या आकड्यावरती. आता पाहिलं तर 7 चेंडूने 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू महत्वाचा आहे, निर्णायक असेल, कारण या चेंडूवरती धाव घेणं, धाव न देणं गरजेचं आहे. फुलटच चेंडू, पुन्हा एकदा प्रहार चांगला आहे, तिकडे फिल्डर आहे, तसं फंबल झाला. एकच धावेवरती समाधान मानायला लागलाय. फुलटॉस चेंडू होता, फायदा घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं कैलासांना, परंतु कैलासांची बॅट आज पाहिली तर शांत आहे. त्याच कारणासोबत तिसरी ओव्हर षटक संपलेलं आहे. 3 षटकात संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 43. आता समीकरण झालंय 6 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावा. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही पार्टी समान आहेत. पाहिले तर शेवटच्या षटक हातासाठी कोणता गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येताना पाहतोय. जर 9 धावा डिफेंड करणं गरजेचं आहे. रुपेश मेढे यांनी जबाबदारी स्वीकारली. एक अनुभवी असलेला गोलंदाज रुपेश मेढे यांना पाहतोय आपण. राईट उर्दू विकेटचा मारा करत 9 धावांची आवश्यकता आहे. सामना कोण जिंकेल आणि कोण 2 हात करेल जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघासोबत येणार थोडाच वेळात आपल्याला कळेल. अजून सुद्धा सामना पाहिला तर खूप रोमहर्षक हा सामना पाहतोय. थोडीशी फिल्डिंग फिरताना पाहतोय, कारण डावखुऱ्याचे दोन्ही फलंदाज आहेत. त्याच कारणासह पाहिलं तर एक डीप फाईन लेग रिजन मध्ये शतरक्षक आहे. फाईन लेग रिजन मध्ये एक शतरक्षक तैनात आहे. मिड विकेट रिजन मध्ये एक शतरक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सुद्धा एक शतरक्षक तैनात आहे. आणि का पाहिलं तर फुल टॉस चेंडू, चेंडू पुल पॉवरफुल होता, सक्सेसफुल होता आणि वंडरफुल. यस, नो बॉलचा इशारा पंचांचा आणि चेंडू गेला सरळ 6 धावांसाठी षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहिलं तर परतलाय वाघोबा स्पोर्ट तिवरी संघ. तिवरी गावातले सरपंच आहेत रवीजी ठक्कर यांचा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो या व्हीआयपी डाईज वरती. काय घडते काय बिघडते. पहिला चेंडू हाताळा, भीमर हाताळा आणि त्याच कारणासोबत षटकार गेलाय. आता 2 धावाची आवश्यकता. यावेळेस पाहिलं पंचांकडे दाद मागितली, परंतु पंचांनी ती दाद फेटाळली. अजून सुद्धा पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 2 धावा. थोडस गोलंदाज स्वतःवरती निराश आहे, कारण पहिला चेंडू हाताळला होता आणि तो बिमार गेला आणि त्याच कारणासह पाहिलं तर कुठेतरी मॅच मध्ये हा संघ थोडासा पिछाडीवरती आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, चांगला फटका सजवलाय. डीप कव्हर रिझन मध्ये शतरक्षक होता तिकडे तैनात आणि 2 धावा विजयाच्या आणि विजयी झाला तो वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ. हार्डलक 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 यंगस्टार नागले संघ. चला, दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचं आणि टॉस साठी सुद्धा यायचं आहे. टिवरी संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. आता थोड्याच वेळात टॉस होईल. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया. डीजेला संधी देतो आणि पुन्हा एकदा आपण थोड्या वेळात टॉस साठी सुद्धा सज्ज होतील.